संकष्टी चतुर्थी निमित्त दगडूशेठ गणपती समोर विविध पालेभाज्यांची आकर्षक सजावट करण्यात आली। चतुर्थी निमित्ताने भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। आजच्या चतुर्थीपासून प्रत्येक चतुर्थीला ब्रह्ममुहूर्तावर एका गायक कलाकाराला गणपती बाप्पा समोर आपली कला सादर करण्याची संधी ट्रस्टतर्फे देण्यात येणार आहे। याची सुरुवात आज कृपा किरण नाईक यांच्या गायनाने झाली। कृपा नाईक यांनी पहाटे 3 ते 4:30 या वेळात गणपती बाप्पा समोर आपली गायन सेवा सादर केली। यावेळी त्यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले। अशा प्रकारे ब्रह्ममुहूर्तावर बाप्पा समोर गायन सेवा सादर करायला मिळणं हे भाग्यच असल्याचं कृपा नाईक यांनी म्हटलंय। यावेळी आध्यात्मिक गुरु डॉक्टर सुनील काळे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपस्थित होते। भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता यावं यासाठी दर्शनबारीची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली होती। चतुर्थी निमित्त बाप्पाच्या भोवती विविध पालेभाज्यांची आरास करण्यात आली। ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली। पहाटे 3 वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला, तर पहाटे 5 ते दुपारी 1 या वेळात महाअभिषेक आणि सकाळी 8 ते 12 या वेळात गणेश याग करण्यात आला। नमस्कार, मी कृपा किरण नाईक। मला खूप सुंदर वाटतंय, खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय, कारण दगडूशेठ मंदिर गणपती मंदिर हलवाई ट्रस्ट तर यांनी इतकं सुंदर नियोजन स्वराभिषेक या कार्यक्रमाचं केलं आहे। आणि या निमित्ताने प्रत्येक कलाकाराला आता दर चतुर्थीला सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी 3 ते 4:30 या वेळेत बाप्पासमोर आपली कला सादर करता येते। हे प्रत्येक कलाकाराचं खरंच महत्भाग्य असं मला वाटतं आणि त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते। आणि अहम बहुश्याम तत्व एक आणि मग ते विविध रूपाने नटतं, पण न्यूमरॉलॉजिकल ऑर्डरप्रमाणे 1चे 2, 2चे 3 असा प्रकार आहे तो। तर एक गुरुतत्व स्थूलामध्ये गुरु आणि शिष्य या जोडीने नटतं, याला अध्यात्मामध्ये नरनारायणाची जोडी म्हणतात। तर आज चतुर्थीच्या दिवशी जवळजवळ मी याला गाभाराच म्हणतो, तर गाभाऱ्यामध्ये बसून तो साक्षी भावामधनं पाहणारा, न दिसणारा पण मूर्तीमधनं साकार झालेला, त्याच्या साक्षीमध्ये ह्या मंडपामध्ये एक गुरुशिष्य जी परंपरा आजच्या काळामध्ये फक्त संगीत आणि नृत्य या 2 क्षेत्रात तरी जी अजून जी टिकून आहे, ती परंपरा, त्या परंपरेचा सुंदर आविष्कार इथं घडत होता आणि त्या सोहळ्याचा फक्त साक्षीभावातून मी आनंद लुटला आणि काय सांगू। आणि हे सगळं दगडूशेठ आणि त्यांचे संपूर्ण इतके वर्ष त्याचे गण आहेत हे सगळे। सो माझ्याकरता गणगणागणात बोते हा जोक नाही आहे, तुम्ही सगळे गण आहात आणि तुमच्या माध्यमातूनच हा गणांचा ईश काम करतो आणि हे त्याचं कार्य एवढे वर्ष चाललं आहे। आणि अशा तऱ्हेची एक वेगळी घटना आज घडली आणि ती मला बघायचं सौभाग्य मिळालं। धन्य हो। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।